पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका कला केंद्रावर अन्याय तेथे प्रतिकार संघटनेच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी काही संशयास्पद प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संघटनेच्या म्हणण्यानुसार धाडीदरम्यान त्या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक आणि महिला उपस्थित असल्याचे आढळून आले. मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम सुरू असून कार्यक्रम सुरू असल्याचेही संघटनेनं सांगितले. या संपूर्ण प्रकाराबाबत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवत तात्काळ प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. संघटनेच्या दाव्यानुसार परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधण्यात आला आणि पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. मात्र यानंतरही संबंधित प्रकरणात अपेक्षित गतीने कारवाई झालेली नसल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्याय तेथे प्रतिकार संघटनेच्या अध्यक्षा स्वाती गायकवाड यांनी देखील या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज व्यक्त केली असून कायद्याचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांबाबत प्रशासनानं अधिक सतर्क राहून तपास करावा असेही त्यांनी म्हटले. दरम्यान या प्रकरणातील सर्व दावे हे संबंधित संघटनेच्या म्हणण्यावर आधारित आहेत. घटनेबाबत पोलीस आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसून तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती समोर येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले.